क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके क्रीडानगरीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन। कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात म्हटली की आपण ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो, कारण गुणांचा समारंभ तो निर्गुणांचा आदी अनंत आहे, सगुण साकार आहे। त्या ईश्वरी अंशाच्या पूजनाने चिंतनेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। आणि आदरणीय सुनीलजी वायले साहेब जे खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि त्यासोबत ॲडव्होकेट विकाजी बंडेरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर यांच्या वतीने या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत। मॅचला आपण पहिला सुरुवात करतोय, मात्र त्या अगोदर जी काही नियमावली या स्पर्धेची आहे, मागे जो आपल्याला डिक्लेअर झोन पाहायला मिळतोय भगव्या रंगाचा पडदा आहे, त्याला जर बॉल लागला तर तुम्हाला एकच रन दिली जाईल। आतमध्ये राहिला तरी बाहेर गेला तरी जर त्या भगव्या रंगाच्या पडद्याला बॉल लागला तर तुम्हाला एकच रन दिली जाईल। समोरच्या त्या बाजूला तो मोठा बांबू तुम्हाला उभा दिसत असेल ऑन साईडला तिकडे, येस, तिकडून सुरुवात आहे षटकाराची। त्याला जरी बॉल डायरेक्ट लागला तरी षटकारच आहे। आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अगदी आमच्या संगीत कक्षाच्या तिकडून तो कट्टा आहे, वॉकिंगचा ट्रॅक आहे, त्याच्या एक्झॅक्ट बाजूने षटकाराला सुरुवात होते। कपिल पाटील सध्या ऑनलाईन आमच्या सोबत आहेत, थोड्याच वेळात ते संपूर्ण मॅनेजमेंट टीमला नाश्त्याची व्यवस्था करणार आहेत। त्यांचे मामा पण आलेले आहेत, महाभोई सर आज ऑन ग्राउंड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतीलच। या कपिल, आपले स्वागत आहे। सकाळ झाली असेल तर लवकर या। ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट MTC या स्पर्धेचं ते प्रक्षेपण करत आहे। यूट्यूबवरती आताही जाऊन तुम्ही ओमसाई MTC जर सर्च केलं तर तुम्हाला ही स्पर्धा जरूर पाहायला मिळेल, तिची लिंक येईल, जरूर ती ओपन करा। आणि आताही जर तुम्ही ओमसाई MTCला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला या वाहिनीवरती पाहायला मिळतील। गावदेवी MP ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट गावदेवी लोटुआई मोठा गाव, डोंबिवली पश्चिमेचे दोन्ही संघ आहेत, ज्याच कल्याण पश्चिमेला आलेले आहेत। या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके क्रीडानगरीमध्ये आपण या जय जलेश्वर वाडेकर आयोजित नगरसेवक चषकाला सुरुवात करत आहोत। दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत, प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि बाळा भोई सर यांना आपण ऑन ग्राउंड पाहत आहोत। आणि बाकी उर्वरित जे काही नियम आहेत ते आपल्या कल्याण डोंबिवली असोसिएशन अंतर्गतच आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांना ते माहीत आहेत। चला, आता मॅचला जास्त वेळ घेऊ नका आणि यानंतर गौरीपाडाला विनंती आहे मित्रांनो, आपण लवकर या दातिवली संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळणार नाही आहे, त्यामुळे यानंतर लगेचच विनर मॅच असेल। त्यानंतर संदप आणि अंतारली अँड देन जो पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे कोळीगाव आणि मातार्डी, त्यांना विनंती आहे मित्रांनो लवकरात लवकर उपस्थित राहा। कल्याण डोंबिवलीमध्ये रिंग रोड मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, ट्रॅफिक कधीही कोणत्या वेळी आपल्याला पाहायला मिळते, सो ट्रॅफिकचं रिझन आम्ही तुमचं ॲक्सेप्ट करणार नाही, थोडंसं लवकर निघा। 10 वाजून 41 मिनिटांनी नगरसेवक चषकाचा पहिला बॉल। ऑल द बेस्ट बोथ द टीम्स। ओ हवे त्या बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर मिड विकेटने कॉल दिलाय, पकडले कॅच शून्यावरती। रुचित भंडारी होत आहेत बाद। गावदेवी MP ग्रुप देवीचा पाडाला पहिला धक्का। सर्वांनी मोठ्या थाटामाटात राजांची आपल्या जयंती साजरी केली। ज्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत, तो राजा म्हणजे आपले छत्रपती मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला वयाच्या 16व्या वर्षी क्षत्रिय रक्ताचा शिवपिंडीवरती रायरेश्वराचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा
म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिर, त्या मंदिरातला देव ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर वर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे आपले छत्रपती. त्या राजांना त्रिवार मान समुद्र आपण करूयात. 350 वर्ष जरी आजही उलटली असली तरी आपल्या राजांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये तीच आहे. या भारतामध्ये 33 कोट देव आहेत, त्यांची असंख्य अशी मंदिर आहेत. मात्र मानव जातीमध्ये जन्माला येत असताना देवत्वाला जाणारा एकमात्र अवलिया महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती. खोलात आहे बॉल, चांगली गोलंदाजी सध्या अनिकेत करत आहेत. यॉर्करला अटेम्प्ट आणि चांगल्या पद्धतीने बॅटरने चॉप केलाय. समीर आणि आताची जोडी योगेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही संघ दोन्ही गावं आजूबाजूचे आहेत. डोंबिवली पश्चिमेचे, ज्याच कल्याण पश्चिमेला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्राउंडचे रेस्ट्रिक्शन आहे, डिक्लेअर झोन आहे. वरती तुम्हाला बऱ्याचशा वायर्स पाहायला मिळतील. कॅट वायर आहेत, फायबर आहेत, बऱ्याचशा वायफायच आहेत. त्यांना जर लागून तुम्ही कॅच पकडली तर कॅच असेल. बॉल आतमध्ये असला मैदानाचा तर धावा धावून पूर्ण कराव्या लागतील. बॉल जर त्या वायरला लागून मैदानाचा बाहेर गेला तर अर्थात षटकार असेल. टप्पा एका टप्प्याने गेला, चौकार देखील तुम्हाला देण्यात येईल. खोलात आलाय बंद आठवेग. परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतात. हाफ ग्राउंड वरती मोस्ट ऑफ आपल्याला पाहायला मिळतं की शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आहे, जेणेकरून ते आपण बाउन्सरला पूल हुक करतो. पण इकडे तसं नाहीये, खोलात बॉलिंग होते. जर तुमच्याकडे आता ताकद आहे तर तुम्ही त्या बॉलला उचला आणि समोर फेका. हेच गोलंदाज सध्या निकेत सांगतोय. स्टेप आउट झाला होता आणि बॅटर आउट. समोर गवसलेत. LBW विकेट डाऊन 2 for 2. समीर आलेत सेकंड ओव्हर. बॅकफुट लावत खेळलेत. कॅच ड्रॉप झाले इकडे. वीरनाथ कडून मोठी चूक. इकडे आता रनआउट ला चान्स आहे आणि बॅटर आउट. कॅच ड्रॉप झाले मात्र रनआउटच्या स्वरूपात समीरची विकेट येते आणि फलंदाज होत असताना धक्का बसला देवीचा पाडाला. तिसरा. सध्या फक्त आपण पाहतो तो 3 आकड्यावरती आणि 3ला 3 विकेट सध्या आहेत. नवीन बॅटर रोनक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. राम अजूनही बाकी आहे, मात्र या मॅच मध्ये सध्या तरी टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली आहे. देवीचा पाडाला स्टार्ट देता आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त अनिकेत आला. 2 धावा 2 विकेट त्याने काढले. ओमकार जसा आला इकडे रनआउटची विकेट आली. कॉर्डिनेशन बरोबर झालं नाही. पुढचा बॉल मोरे. थोडासा लेट खेळला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला आणि अर्थातच आता घोषांकित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी मिळणार आहे फक्त तुम्हाला 1 धाव.
सिंगल सोबत येस, डिक्लेअर झोनमध्ये जेव्हा बॉल जाईल स्ट्राईक चेन नसणार आहे याची नोंद घ्या. जो बॅटर खेळतोय त्याच्याकडे स्ट्राईक असेल. ऑन साईडला अटेम्प्ट होता, बॉलला जरूर टर्न करायचं होतं, चान्स आता आहे. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं, मात्र फारच वेगाने डायरेक्ट हिट मिस झाल्यानंतर रोनक देखील पोहोचला. लेग बाईटचा सिग्नल आहे. धाव येते 1 आणि 1 धावेने स्कोर सध्या 5 वरती. रोशन फराड आमचे ऑपरेटर आहेत आणि सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचे दोन्ही कॅमेरामॅन समीर आणि शाकिब, आणि सध्या अर्धशतकांचा राजा आमचा कॉम्बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये मनोज जोशी. बॅकफुटला कट केला, कवचचा फिल्डर येतोय लकी. एकच धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. हे हाफ ग्राउंड आहे त्यामुळे इकडे थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. मग जर गोलंदाज असेल तरी, जर बॅटर असेल तरी. जेव्हा फुल ग्राउंडवरती तुम्ही बॅटिंग करता तुम्हाला 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करायला मिळते. पण इकडे जे गोशांकित क्षेत्र आहे म्हणजे जवळपास कवा पॉईंटपासून बॅकवर्ड स्क्वेअर लेगपर्यंत. अर्ली बॅट स्विंग कमी गतीने टाकला, बाउन्सर आला, पेस ऑफ करून बॉलला ज्या पद्धतीने इकडे फ्लाईट होती. डॉट आलाय, 6 धावा आहेत. चांगली बॉलिंग करतात दोन्ही गोलंदाज. आज मिस्टर GTC आपल्याला जल्पेश दिसत नाहीयेत, पण अनिकेत आणि ओंकारने जी बॉलिंग केली आहे. ऑन साईडला बॉल सध्या चाललेला आहे, पुल करायचं होतं, कार्पेटने बॉल चालला, मिड विकेट डबल चान्स घेतली, थ्रो येतोय, रोनक हे धावतोय आणि बॉल देखील आलाय. मी त्यात धावा 2 आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड 8 for 3, 8-3. गावदेवी MB ग्रुप देवीचा पाडा. यानंतर थँक्यू DJ, 2च मिनिटं तुम्हाला थांबवते. ऑनलाईन जर प्रेक्षक आणि पुढच्या ज्या काही टीम्स माझा आवाज ऐकत असतील, मित्रांनो, गौरीपाडाच्या अगेन्स्ट खेळणारी टीम दातिवली काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळणार नाही, त्यामुळे गौरीपाडाचा अगेन्स्ट या मॅचचा विनर लगेचच सेकंड मॅचमध्ये खेळणार आहे. सो थर्ड मॅचमध्ये खेळणारी टीम वेता स्वामी संदप आणि अंतारली लगेचच तुम्हाला यायचं आहे. आणि देन कोळेगाव आणि मातारडी आपल्यालाही लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. हे मैदान बऱ्याच जणांना जे काही लोकेशन आम्ही टाकलं ते सोनावणे कॉलेजचं आहे. सोनावणे कॉलेज आय थिंक त्या साईडला आहे ना. हां येस, त्याच्या अगदी बाजूला गार्डन आहे, त्या रोडच्या या साईडला, आणि त्या गार्डनच्या बाजूला हे मैदान आहे. सोनावणे कॉलेज भरलं आहे की नाही मला माहीत नाही. सकाळी आल्याबरोबर वॉकिंग ट्रॅकलाच होते अर्धे. कॉलेज लाईफमध्ये गार्डनची जास्त ओढ असते आपल्याला, आणि तेव्हा जास्त फिटनेसकडे लक्ष दिलं जातं. सकाळी 2-2, 3-3 तास वॉकिंग केली जाते. झाडाच्या खाली बसल्यानंतर झाड कोणते हे देखील लक्षात राहणार नाही आपल्याला, इतके मग्न असतो आपण अभ्यासामध्ये. हरकत नाही, जनरेशन आणि त्यासोबत कॉलेज लाईफ प्रत्येकाची असते मित्रांनो, ते एन्जॉय करायला पाहिजेच आपण, कारण ते दिवस परत येत नाही. नाही मी बोलतोय, पण प्रत्येकाला तुम्हाला आठवतील ते दिवस, ज्यांनी ज्यांनी कॉलेज लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या असतील त्याला त्या आठवतील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय जलेश्वर वाडेकर आयोजित नगरसेवक चषक 2026 मॅच नंबर 1 मध्ये आपण आहोत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके क्रीडानगरी कल्याण पश्चिमेचं हे फार वैभवशाली आणि ऐतिहासिक असं एक ग्राउंड आहे, आणि त्या ग्राउंडवरती सुरू असणारी स्पर्धा देवीचा पाडाचा गेस मोठा गाव. थर्ड ओव्हर, श्रेयस मात्रे आलेत. आय थिंक ही गुगली होती, पोल करायचं होतं, बॉल मागे गेलाय बिहाइंड विकेट. अंपायरचा सिग्नल, बाईट्स डिक्लेअर झोनमध्ये. मोठा गावचा खली होता त्या ठिकाणी तनिष, आज त्याला चान्स भेटली आहे. अन्यथा तो जेव्हा जेव्हा मोठं गाव इनॅक्शन असते तेव्हा तेव्हा तो 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या कॉम्बॉक्समध्ये असतो. ऑन साईडला पिकअप शॉट, चांगला फटका आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल हवे, त्या फिल्डर थोडासा दूर राहिला आणि त्याने बघितलं बॉल अडवून 2 जातील, सोडूया 1च जाणार आहे. वा, हे आज घडणार आहे आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा बॉल जाईल त्या भगव्या रंगाचा पडद्याला लागला, त्याचा मागे गेला तर 1च धाव आहे. त्यामुळे अडवायचा की सोडायचा. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 10 या आकड्यावरती. गौरीपाडाला विनंती, रिपोर्टिंग करा आपण.
टॉप एजचा बॉल हवेत होता, शॉर्ट लेग मध्ये पडलाय, चाललाय मागे आणि अर्थातच स्वतः डिक्लेअर झोन मध्ये येते एक धाव. सिंगल सोबत देवी सपाटा संघाचा धावफलक सध्या आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना तिसरं षटक. मी या बॉलिंग युनिटचं कौतुक करेन. आज एकही सिनियर बॉलर आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. कदाचित यानंतर महेश वेले असतील, पण अनिकेत ओंकार आणि सध्याचा श्रेयस मात्रे चांगली बॉलिंग आहे. शॉर्ट बॉल चांगला राईट झाला आणि आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. जावं लागेल पॅव्हलियन कडे. फलंदाज होत आहेत बाद. रामची एंट्री मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठीचे विकेट सॅक्रिफाईस करण्यात आले. देवी सपाटाला चौथा धक्का. चर्चा करणारच आहोत, मात्र सध्या आपण जाऊया स्कोरकडे पुन्हा एकदा. 11 for 4. स्लॉग हिट आहे बॉल, सध्या बिहाइंड द विकेट गेलाय. या फटक्यांसाठी फक्त एक धाव आहे. जे काय करायचंय ते समोर करायचंय तुम्हाला. आणि बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, जेव्हा नवीन बॉल देण्यात येईल तुम्हाला. येस, नवीनच बॉल आहे. रिप्लेस जेव्हा असेल जुना बॉल दिला जाणार नाही, नवीनच बॉल तुम्हाला दिला जाईल. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वेगवेगळे नियम असतात, त्यामुळे ऑलरेडी आम्ही तुम्हाला नियम सांगत आहोत. सुरुवात आहे स्पर्धेची. 12 आहेत. खेचायचा होता, पुल करायचं होतं, डॉट आला. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. गावदेवी MP ग्रुप देवी सपाटाचा धावफलक 12 for 4. 12 ला 4. ड्रिंक्स ब्रेक आहे. एक छोटासा ब्रेक असेल जरूर. आपण पुन्हा एकदा डिस्क जॉकीकडे जाऊयात आणि ऐकूयात या सकाळच्या सत्रामध्ये प्रफुल्लित आणि प्रसन्न करणारं आणखी एक सुमधुर संगीत. वॉर्ड नंबर 1 चे जे सध्याचे विद्यमान नगरसेवक आहेत, ज्यांच्याद्वारे आपल्याला कोनगावच्या मैदानावरती देखील ग्रामीण बिग बॅश धमाका पाहायला मिळतो आणि या स्पर्धेची देखील संकल्पना त्यांचीच आहे आणि त्यांच्याच नावाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. नगरसेवक चषकामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मॅच बिटवीन देवी सपाटा आणि मोठा गाव. खोलात प्रचंड वेग आहे. पहिली ओव्हर काय टाकली होती या गोलंदाजाने आणि आता इकडे सुरुवात. रामला शांत ठेवलंय. खोलात बॉल होता, स्टंप वाचलेत आणि पाय देखील वाचलाय. आय थिंक दोन्ही पायांच्या मधून बॉल आलाय. स्क्रॉप द विकेट आमचं कॉम्बॉक्स आहे, दॅट्स आम्ही इकडून फक्त तुम्हाला लेंथ सांगू शकतो. लाईन कोणती आहे बॉलची हे आम्हालाही समजणार नाही जोपर्यंत आम्ही ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती बघत नाही. डाऊन द लेग आहे, वाईटचा सिग्नल आला आणि एका धाव्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 13 धावा धावा फलकावरती आहेत. 13 धावा आहेत. खोलात बॉल की अपील आहे. बॉलर भरपूर इंटरेस्टेड दिसला होता अपील मध्ये, पण अंपायर सांगतात एज आहे, बॅटची कडा होती. देन नंतर हा बॉल शॉर्ट लेग मध्ये आपण बघितला एकदा आलेली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो
14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रोनक आणि राम ही जोडी सध्या. आणि इकडून हे जे क्रीडांगण आहे इकडे 40ला चांगले मॅच होईल, नो डाऊट. ऑन साईडला पोल करण्यात आला, बॉल स्क्वेअरला कनेक्ट, नो बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे आणि इकडे धावा देखील येत असताना एकच आले. सो फ्री हिटला चान्स घेतील राम. 1+1 2 ने धावसंख्या 16 वरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अनिकेत सेकंड स्पेल मध्ये आलाय. त्याने पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केली होती, 2च धावा खर्च केला होता 2 विकेट घेत असताना. तो आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट करायचा होता, पायात आहे बॉल आणि इकडे तो पिक करत आला नाही रामला. लेग बाईटची एक धाव आली आहे. सिंगल सोबत स्कोर पुढे जाणार आहे. 17 वरती 5 ओव्हर 40-45 रन्स जरी आल्या तर या मॅचमध्ये मजा असणार आहे. कारण हे जे क्रीडांगण आहे इकडे तुम्हाला लवकर ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. आणि बिहाइंड दी विकेट जे 360 डिग्रीमध्ये खेळतात खास करून त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आहे. जे स्ट्रेट बॅटने खेळतात त्यांच्यासाठी थोडंसं इझी जाणार. आणि क्रीडांगणाची बाउंड्री देखील डीप आहे. कारण दोन्ही कॉर्नर, एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर जर तुम्ही बघितलं तर भरपूर डीप आहेत. डाऊन दी ग्राउंड जर तुम्ही फटके खेळला तर कदाचित तुम्हाला बेनिफिट आहे. खाली राहिला बॉल, जो बाउन्स पाहिजे होता रौनकला तो या बॉलमध्ये नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मातीच्या खेळपट्टीवरती पहिल्या दिवसाचा खेळ सुरू आहे. टणक आहे खेळपट्टीच्या पद्धतीने बॉल उसळत आहे, टेक ऑफ होतोय. टोटल स्कोर सध्या 17. लेफ्ट प्लेयर विजयदादा पाटील, सिद्धूदादा पाटील यांचे मोठे बंधू. 40चं क्रिकेट आम्ही जरूर त्यांचं बघितलं. रेग्युलर क्रिकेटमध्ये खरं तर त्यांचं क्रिकेट आम्हाला पाहता आलं नाही. आदरणीय योगेशजी काकडे साहेब यांची उपस्थिती आणि त्यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. खरं तर आय थिंक नारिवलीच्या स्पर्धेमध्ये त्यांना मालिकावीरची बाईक देखील मिळालेली आहे 40च्या क्रिकेटमध्ये आणि सिद्धी करवलेला देखील. वा. आणि वाडेकर गावाची परंपरा आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर सध्या आपण पाहतोय ते 4थं षटक आहे. बॉल आणि 2 बाकी आहेत. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, बॉलर्स बॅक मिड ऑनला चेस करून चालले. लॉंग ऑनकडे फिल्डर येतात महेश. धाव आली आहे 1 आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल आणि या षटकातील बाकी आहे. योगेशजी काकडे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाणी आहे जीवन, जल आहे तो कल आहे. आताला बॉल पायावरती, इम्पॅक्ट नाहीये. दॅट्स व्हाय बॅट इज सेफ. पण आता होतोय रन आउट. विकेट डाऊन. 4-5 निम्मा संघ गारद होतो 19 वरती. देवीचा पाडा. 4 ओव्हरचा खेळ संपला. एका मागोमाग आता इकडे विकेट आपल्याला पाहायला मिळतात. केतन नवीन बॅटर आहेत. लास्ट ओव्हर बाकी आहे. खरं तर रामचं मैदानाच्या आतमध्ये असणं हे सध्या तरी गरजेचं होतं. कारण एका मागोमागच्या विकेट पडल्या होत्या आणि अखेर त्याची विकेट आली. महेश वेले लास्ट ओव्हरमध्ये येत आहेत. टोटल आतापर्यंत स्कोर आपण पाहतो 19. पुन्हा एकदा सांगेन टीम गौरीपाडा थोडंसं जवळचंच गाव आहे पण तरी देखील आपण योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. कारण यानंतरचा जो सामना आहे दातुली संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार नाही. या मॅचचा विनर आणि गौरीपाडा टीम पुढच्या मॅचमध्ये लगेचच खेळेल. चला त्या वेळ जास्त घेऊ नका प्लीज अंपायर. पहिला बॉल महेश वेहेले. फुलर लेंथ होता. बॉलर्स बॅक फोर्सने ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर आहे अनिकेत. चांगली फिल्डिंग. थ्रो येतो 1 धाव.
आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 20 या आकड्यावरती. हळूहळू कवींना धावा बनत चाललेल्या आहेत. इकडून 10, 12, 15चा विचार करावा लागणार आहे 5 बॉलमध्ये. आणि जर ते आला तरी फायटिंग टोटल असेल, कारण चांगलं बॉलिंग युनिट देवीचा पाडा टीमकडे देखील आहे. कारण बदलापूरची स्पर्धा त्यांनी गाजवून सोडली अक्षरशः. ज्या पद्धतीने ते विजेतेपद त्यांनी पटकावलं आणि खास करून जो आशिष बाळा आजही तीच जादू आणि राम आय थिंक मालिकावीर होते. रेफ्रिजरेटर त्यांना मिळालंय. चांगली कॅच. ओमकार होता आय थिंक. नो ओमकार नाही येते. श्रेयस मात्रे जबरदस्त कॅच. रोनकची विकेट. अक्षय भोईर सध्या ऑनलाईन आमच्यासोबत जोडलेले आहेत, जे देखील या टीमचा हिस्सा आहेत देवीचा पाडाचे. मात्र सध्या जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते बिकॉज वेडिंग सीझन आहे आणि फोटोग्राफर आहेत. आणखी एक इकडे विकेट. 7वा धक्का. वा. माफ करा 20ला 7. नवीन बॅटर दीपू इन ॲट नंबर 9. हो हे व्हेरिएशन आहे. पेस ऑफ पेस ऑन कटरचा फार चांगल्या पद्धतीने महेश सुरुवातीपासून वापर करत आला आणि आजही त्यामुळे त्याच ताकदीने त्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉल आणि बाकी अर्थातच ते 2 बॉल बाकी आहेत. पुढे आलाय बॉल. सध्या ड्राईव्ह करण्यात आलेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. वेगाने बॉलवरती डबलला चान्स घेतली. थ्रो येतोय आणि बॅटर देखील आलाय. धावा 2 सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 22. लास्ट बॉल टीम गौरीपाडा आणि देन संदपाडे अंतारली कोळेगाव माताडी. मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. एक जरूर हिंट देईन. हाफ ग्राउंड आहे. मॅचेस लवकर होत आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल की एका मॅचसाठी मिनिमम 1 तास जाणार आहे, तसं नाही. पोल करण्यात आला. बॉल अवेत आहे. मिस टायमिंग इकडे. श्रेयस वन्स अगेन. 1 more विकेट डाऊन. डाव पहिला संपला देवीचा पाडाचा. 22ला 8 आणि 23चं टार्गेट आहे मोठा गाव समोर. जे काय आजचा शेड्यूल आहे आणि पुन्हा एकदा सांगेन दातिवली संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळत नाहीये. सो गौरीपाडा तर येते मात्र संदपाडे अंतारली ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर फक्त एकच मॅच आहे, ती देखील 4 ओव्हरची असेल. हाफ ग्राउंड आहे. मॅचेस लवकर होत आहेत याची नोंद घ्या. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मॅचेस जर थांबल्या तर मात्र पॅनल्टी लागेल. टीम देवीचा पाडा प्लीज खेळपट्टीवरती फक्त सराव नका करू. मॅनेजमेंट टीमची सूचना प्लीज. चेक. येस आणि ऑलरेडी आम्हाला मॅनेजमेंट टीमने जी सूचना केली होती
जरूर मॅनेजमेंट टीमची दिलगिरी व्यक्त करू. 12th मॅन नाही आहे देवी सपाडाचा, दॅट्स वाय त्यांना 2 रनची पॅनल्टी आहे. ऑब्जेक्शन नाही असं मोठा गावचं, पण जो स्पेसिफिक आपल्या असोसिएशनचा नियम आहे त्या अंतर्गत ही स्पर्धा आहे. त्यामुळे ज्या ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्यांना 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. जशी पहिली ओव्हर होईल इकडे मोठा गावची, त्यांच्या धावसंख्येमध्ये आपण 2 रन्स ॲड करणार आहोत. गौरीपाडा पुन्हा एकदा सांगेन मित्रांनो, लवकरात लवकर या. चांगला फटका आहे, लॉफ्ट करत असताना मिड ऑन आत आहे. लॉंगॉनकडे बॉल चालला, डबल चान्स, मिसफिल्ड आणि 2 धावा. 23च्या चेसला सुरुवात झाली. ओम निलेश म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओम देखील 360 डिग्रीमध्ये खेळणारा बॅटर आहे, त्यामुळे त्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आणि अनराम क्रिकेट खेळतोय, त्यामुळे इकडे सध्याचं हे जे क्रीडांगण आहे सो त्याची बॅटिंग बहरू शकते. ग्लान्स करायचा होता, शेवटी डाऊन द लेग, वाईटचा सिग्नल आणि धावसंख्या सध्या 3 या आकड्यावरती. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, फक्त धावा 22 आहेत, त्यात 2 रनची पॅनल्टी आहे. 23चं टार्गेट चेस करत असताना एक्स्ट्रा रन्सवरती तुम्हाला पूर्णपणे रोख लावायची आहे. खोलात आहे बॉल, जस्ट बॅटचा चेहरा बंद केला, ऑनसाईडला ढकलून दिला बॉलला मिड विकेटकडे. धाव आली आहे 1 आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 4 या आकड्यावरती. चांगली स्कोरिंग आणि मनोज जोशी अर्थातच पिंट्या दादा आता ग्रो होत चाललेला आहे. लास्ट इयरच्या पद्धतीने ते स्कोरिंग करायचे आणि या सीझनमध्येच्या पद्धतीने स्कोरिंग करत आहेत. स्वतः एक समालोचक देखील आहेत आणि त्यामुळे त्यांना समजतं की आता समालोचकांना काय पाहिजे. खाली बसलाय, स्वीप करायचं होतं, वेगाने बॉल आला आणि थेट विकेट किपरकडे गेला. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती आहे. नगरसेवक चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवरचं प्रेम पहा सर किती आहे. कॉलेजला बंक करून आज बरेचसे विद्यार्थी इकडे आलेले आहेत. खोलात आहे बॉल, मिडॉनकडे सध्या फिल्डर आहेत आणि या एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 5 वरती. T20चा वर्ल्ड कप देखील सुरू आहे सर आणि ज्या पद्धतीने इंडिया खेळते पाहूयात. पाच धावा, सुरुवात तर झाली आहे, चांगला स्टार्ट भेटला. ओहो व्हॉट अ शॉट, स्वीप तर केलाय पण सध्या घोषांकित क्षेत्र, धाव फक्त मिळणार आहे 1 आणि या सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो
6. 6 धावा. गौरीपाडा टीम, ऑल टीम आपण रेडी राहा. कॅप्टनला विनंती आपण मंचावरती येऊन थांबा. टीम गौरीपाडा. जबरदस्त फटका आला. लॉफ्ट करायला गेले होते, मात्र इकडे बॉल आणि बॅटचा व्यवस्थित कॉन्टॅक्टच झाला नाही. आणि अशा पद्धतीने अंपायरचा सिग्नल, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 23च्या चेसमध्ये धावा झालेल्या 6+2 पॅनल्टी 8. 8 फॉर नन, मोठा गाव. फिरकी गोलंदाज म्हटलं की वाडेकर हे गाव फिरकीचं मायघर आहे. सिद्धू पाटीलच्या पद्धतीनं आजही ते बऱ्याच वेळेला बॉलिंग करत नाही, कारण यंगस्टर बरेचसे त्यांचे रेडी झालेले आहेत. पण आजही मला जेव्हा जेव्हा त्यांचं फिरकी गोलंदाजीची बद्दल बोलावं असं वाटतं, तेव्हा आठवतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि ठाणे अगेन्स्ट रायगडमध्ये केलेली त्यांनी जी बॉलिंग होती, उभं ठेवलं. आणि ती गुगली, उस्मान, विश्वास अशा नामवंत फलंदाजांना त्यांनी अगदी शांत ठेवलं होतं उभं. ड्राईव्ह केला, बॉल बॅक, चान्स आहे आणि इकडे विकेट, रन आउट. ओ मात्रे बाद. 8 फॉर 1, मोठा गाव. पाटील टाकतोय ऑफलेक्स स्पिन, बॅट्समन होतोय जागेवर, बॅट्समन होतोय जागेवर, बॅट्समन होतोय जागेवर. जय जलेश्वर देवा प्रसन्न आहे साऱ्या खेळाडूंवर, जय जलेश्वर देवा. थँक्यू. 4 धावा या मॅच मध्ये फक्त ओमने बनवल्या. चुकीचं कॉर्डिनेशन आहे जेव्हा कॉलिंग नसतं, आणि तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला जरूर विकेट देखील पाहायला मिळतात. आणि ते घडलेलं आहे, जे पहिल्या इनिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि आताही आपल्याला पाहायला मिळत आहे. जरी या 23 धावा असल्या मित्रांनो, हे जे ग्राउंड आहे 40ला देखील टाईट मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. किरण पाटील नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहेत सध्या. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल सूरज. चांगली बॉलिंग ॲक्शन आहे, वेग चांगला आहे. वय जरी कमी असलं तरी ज्या पद्धतीने सूरज बॉलिंग करत आहेत या षटकामध्ये, वाह. तुमच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला, वक्तृत्वाला वयाची मर्यादा नसते. वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी 4 ग्रंथ लिहिली होती. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. आणि छत्रपतींनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती. वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला देखील जिंकला होता तोरणा. वयाच्या 16 नाही तर 16च्या अगोदर 16व्या वर्षीच इंटरनॅशनल क्रिकेटची सुरुवात गॉड ऑफ क्रिकेट सचिन सरांनी केलेली आहे. त्यामुळे हे जे वय आहे इकडे तुम्हाला 16 वर्ष धोक्याचं देखील आहे, नो डाऊट. मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करता त्यावरती ठरतं हे तुमचं जे काय कोवळं वय, इकडे तुम्हाला वळण देता येतं. असतानाच कुंभार ज्या पद्धतीने मडके घडवतो, कडक झाल्यानंतर नाही घडवू शकणार तो देखील. तसंच आहे आपल्या घरात देखील मुलांना कधीपर्यंत मारलं जातं काही चुकीची गोष्ट घडल्यानंतर. ते एक वय असतं, त्यानंतर चूक जरी झाली तरी पप्पा मम्मी मारत नाही. त्यांना माहिती आहे मुलगा मोठा झालेला आता, त्यालाही थोड्याफार गोष्टी कळतात. आताचं जनरेशन तर थोडंसं बदललेलं आहे, जास्तच बदललेलं आहे. मागे बसलेले जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना जरूर या गोष्टी आवडतील. आमचं जनरेशन असंच आहे. लॉफ्ट करायचं होतं बॉलला. काल काटाईचा शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं अगदी 7 ते 8 वर्षाची एक मुलगी, एक नाही तर दोघी तिघींना मी विचारलं डान्स केल्यानंतर तुम्हाला कोणी शिकवलं. त्यांनी काय सांगितलं, मला कोणीच शिकवलं नाही, आमचं आम्ही शिकलेलं. म्हणजे आताचं जनरेशन आम्ही क्रेडिट कोणालाच देणार नाही.
बॅटचा चेहरा उघडलाय. समोर ड्राईव्ह करण्याचा बॉल लॉंग ऑफला चाललेला आहे आणि एक धाव त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या सिंगल सोबत स्कोर सध्या 15 धावा धावफलकावरती आहेत आणि एक बॉल आणि बाकी आहे. सूरजच्या या षटकातील अर्थातच पॉवर प्ले मधला हे मॅच मोठ्या गावने देखील स्लो केलेली आहे. त्यांना माहिती आहे फक्त बनवायचे आपल्याला 23 आहेत आणि जर आपण इकडे अटॅक करण्याचा प्रयत्न केला, विकेट मिळवल्या. फुल टॉस होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पोहोचले फिल्डर. सॉफ्ट डिसमिसल, विकेट डाऊन. किरण पाटील शून्यावरती बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला 15-2. खेळाडूंवर सारे आहेत धुरंधर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर. अतुल भोईर चौक्यांचा बादशाह किंग रनांची लावतय तो बरसात रनांची लावतय तो बरसात रनांची लावतय तो बरसात. वा, प्रणित पाटीलला देखील या सीझन मध्ये आपल्या कारकिर्दीमधली पहिली मालिकावीरची बाईक सागाव चषकामध्ये आय थिंक मिळालेली आहे. जबरदस्त खेळ आणि ही संपूर्ण टीम महत्त्वपूर्ण योगदान प्रत्येकाचं राहिले आणि जेव्हापासून सिद्धू पाटील यांच्या सोबतीला जे यंगस्टर आले तिथून मात्र या संघाचा खेळ जबरदस्त बनला. गोगली होती, चान्स आहे, ब्रेकेट, काम तमाम, खेळ खल्लास. अनिकेतची विकेट आली आहे. तिसरा धक्का 15 वरती मोठा गावला. ज्याने पोचवला नाव दुनियेत आमचा स्वप्नील भोईर स्पॉन्सर त्यांची चर्चा जिल्हाभर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर आहे फिरकीचा माहेर घर. थँक्यू सर. टेनिस बॉल फिरवणे सोपं काम नाहीये आणि वाडेकरने ते करून दाखवलं. पण सध्याच्या घडीला हा जो आपल्याला फिरकीपटू पाहायला मिळतो तो देवीचा पाडाचा, खास करून मूळ खरं तर तो एदुटणेचा असता जर सुरुवातीपासून आमच्याकडे असता. आणि जरूर एदुटणेकरांना एक खंत असेल की रुचित सारखा स्पिनर आज देवीचा पाडामध्ये चांगली बॉलिंग करतात. इकडे खोला टाकण्याचा प्रयत्न होता, मिस्टेक झाली आहे. बॉल येतोय मागे, चान्स आहे डबलला आणि 2 धावा. दोन धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 17 या आकड्यावरती आहे. स्वीप केला बॉल पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे, त्याला आताही भेटून बॉल चाललाय मागे. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि या क्षणाला त्याच्याकडून चांगले एफर्ट्स पाहिजेत. रणधार कुठेतरी हेच म्हणत असेल, मात्र तिकडे पुन्हा एकदा चूक झाली. 18 धावा, 5 धावांची अजूनही गरज आहे. महेश वेहले, किरण, महेश, वीरनाथ हे जरूर आपल्याला सिनियर म्हणून मोठा गावमध्ये पाहायला मिळतात. आज जल्पेश यांची कुठेतरी अनुपस्थिती आहे, पण ती उणीव भासू दिली नाही कारण ज्या पद्धतीने बॉलिंग केली अनिकेत, ओमकार, श्रेयस, महेश, जबरदस्त बॉलिंग. राकेश शाह, रॉनी का या स्वागत आहे आपलंही सर, सुस्वागतम. कल्याणचा आणखी एक दर्जेदार अंपायर आहेत राकेश शहा, रॉनी. आउटसाइड एज आहे, बॉल चाललाय शॉर्ट थर्ड कडे आणि अर्थातच डिक्लेअर झोन. 1 धाव. हेमंत दादा आपण टॉससाठी येऊन थांबा. गौरीपाडा हेमंत मात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतं, स्वागत आहे आपलंही. आणि त्यासोबत वाडेकरचे मयूरदादा भोईर यांची उपस्थिती आहे, त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सध्या तरी गौरीपाडा टीम पाहते की इकडे कशी ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे. बॉल आलाय, आयोजकांचे वाचले
आणि मयूरदादा भोईर यांच्याकडून आम्हाला इंटरनेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू, मनापासून आभार. धावा झाल्यात 20 आणि पाहिजे 3. बॉल बाकी आहेत 12. काय चला, गौरीपाडा टीम पुन्हा एकदा मॅनेजमेंट टीम सूचना करते, प्लीज टॉससाठी येऊन थांबा आपण मंचावरती. 4 वाजता एक राऊंड खाली करायचं आहे, यानंतर एक इव्हेंट आहे इकडे, त्यामुळे सूचना तुम्हाला आम्ही ऑलरेडी करत आहोत. सॉरी, हेमंत दादाने ऑलरेडी त्यांचा एक मोहरा पाठवला आपल्याकडे टॉससाठी, ते आम्हाला दिसलं नव्हतं. गौरीपाडा टीम देखील या सीझनमध्ये जबरदस्त खेळ करत असताना पाहायला मिळाले. यंगस्टर जेव्हा जेव्हा येतात, धावा फक्त आता पाहिजे 3. ऑन साइडला खेचायचा होता, बॉल फ्लाय स्लिप कडे गेलाय, डॉट बॉल. राम या सीझन मध्ये चांगला खेळत असताना पाहायला मिळाला, मात्र या मॅच मध्ये हवा तसा खेळ झाला नाही. टॉप ऑर्डर संपूर्णपणे रुचित असेल, समीर, योगेश, रितू, रोनक, राम, केतन, एकही बॅटर डबल डिजिट पर्यंत पोहोचलाच नाही. काहींना तर खातं देखील उघडता आलं नाही. त्यामुळे इकडे या मॅच मध्ये धावांची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर करणार तर अजून काय करणार. या मॅच नंतर नियमांमध्ये थोडासा फेरबदल असेल. आय थिंक जी 4 ओव्हरची मॅच आहे प्रणित, त्यासाठी ओके 3 ओव्हर नंतर मात्र तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल जर बॉल हरवला. आणि अशा पद्धतीने हा सामना संपला. अभिनंदन, गावदेवी लोटवाई मोठा गावने पहिला दणदणीत विजय मिळवला नगरसेवक चषक 2026 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक देवीचा पाडा पार्टिसिपेट केले या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल मनापासून आभार. यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करेन टीम गौरी शंकर, जनुमान, गौरीपाडा, कस्तुरी 11 आणि त्यांचं अगेन्स्ट आता लगेचच खेळणार आहे गावदेवी लोटवाई मोठा गाव. विनर विनर मध्ये लगेचच मॅच आहे. टॉससाठी या कॅप्टन या मोठा गावचे, टॉससाठी आपण सेकंडसाठी जाऊ नका, या टॉससाठी या. 4 ला ग्राउंड खाली करायचं आहे. मयूर दादा भोईर यांची उपस्थिती आपल्या मंचावरती आहे आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण लगेचच या ठिकाणी करत आहोत आणि माझ्यासोबत दोन्ही कर्णधार आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. मयूर दादांचा शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल असेल गौरीपाड्याचा कॅप्टनचा. हेड्स इज अ कॉल अँड हेड इट इज. सो टॉस जिंकलाय गौरीपाड्याच्या कॅप्टनने. नाही, इथूनच विचार ना, सांगतील ते. काय करताय गौरीपाडा? फिल्डिंग करतोयस. कसं वाटतं की पहिल्या मॅच मध्ये न खेळता आता दुसरी मॅच खेळायची आहे? चला, हरकत नाही, दोघांनी बाईट द्यायला नकार दिलाय. चला, आपण लगेचच मॅचला सुरुवात करत आहोत. गौरीपाड्याने टॉस जिंकताय, फिल्डिंग ते करणार आहेत आणि मोठा गाव करणार आहे बॅटिंग. लगेच खेळ आहे, त्यामुळे 5 मिनिटांची विश्रांती असेल. फक्त सामनावीरचा पुरस्कार कॉम्बॉक्सला विनंती आपण जाहीर करा. आपण लगेचच देतोय मॅन ऑफ द मॅच. अनिकेत म्हात्रे असेल. 8 रन देऊन 2 विकेट्स घेतल्यात आणि बॅट मधून त्याच्या 6 धावा आल्यात. अनिकेत म्हात्रे, अनिकेत म्हात्रे या आपण मंचावरती. प्रणित सामनावीर. मयूरदादा भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला इंटरनेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनिकेत ठरलाय सामनावीर, ज्याने जबरदस्त 2 षटकांचा स्पेल हाताळला, खास करून पॉवर प्ले मध्ये जी त्याने बॉलिंग केली. अनिकेत थोडासा ब्रेक देखील आहे, थोडासा दमलेला देखील आहेस. काय म्हणशील, हे जे क्रीडांगण आहे, कारण इकडे हाफ ग्राउंड असल्या कारणाने आणि जी खेळपट्टी आहे, बॉलरला बेनिफिट मिळतोय? हो नक्कीच, कारण की विकेट ओळा आहे, बॉल उडतच नाही बिलकुल. काय ठरवलं होतं जेव्हा ओली विकेट असते त्याचा काय बेनिफिट असतो एक्झॅक्ट?
कधी कधी बॉल स्किट करेल किंवा थांबून पण येईल, तर त्याचाच फायदा घ्यायचा ट्राय केला, म्हणून जेवढा जोरात टाकता येईल तेवढा जोरात टाकायचा प्रयत्न केला. आज पण येताना बॅगेत लॅपटॉप घेऊन आलास, कारण बऱ्याच वेळेला वर्क फ्रॉम होम, मी म्हणेन वर्क फ्रॉम ग्राउंड असं तुझं नेहमीच असतं. आजही काय नक्की? नाही नाही, आज नाही, माझी नाईट शिफ्ट असते. चला, शुभेच्छा तुला या मॅचसाठी आणि अभिनंदनच्या पद्धतीने या मॅचमध्ये तू बॉलिंग केलीस. म्हणजे कुठेही जाऊ नका. नगरसेवक चषक 2026ला आपण सुरुवात केली आहे. पहिल्या मॅचमध्ये जिंकला मोठा गाव. नेक्स्ट मॅचमध्ये लगेचच ते खेळणार आहेत, बिकॉज दातिवली संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळत नाही आहे. सो आता मोठा गावचा अगेन्स्ट गौरीपाडा हे दोन संघ असतील. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस